सध्याची बातमी आहे वर्ध्यातून। महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील 4ही विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र दिसून येते। पण देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात 25 वर्षापासून सातत्याने काँग्रेसची सत्ता असणाऱ्या उमेदवाराला पराभूत केले आहे। राजेश बकाणे हे त्या ठिकाणी विजयी झाले आहेत। बकाणे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश यांनी। पाहूयात। देवळी पुलगाव विधानसभाचे उमेदवार जे होते राजेशजी बकाणे साहेब, आणि आता त्यांचा विजय निश्चित आहे, कारण त्यांच्या 16व्या 17व्या राऊंडमध्ये त्यांनी एकदम 15,000ची लीडवर आहे। आता अवघे काहीच राऊंड बाकी आहे। कार्यकर्त्यांना देखील विश्वास आहे या विजयाचा। भाऊ आपल्या सोबत आहे। भाऊ, काय सांगाल, हा विजय नेमका कोणाचा विजय? असा आहे की मला जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, जनतेमध्ये प्रचंड उत्साह होता। आणि ही जी मला उमेदवारी मिळाली ही माझी उमेदवारी नसून ही जनतेची उमेदवारी आहे, ही लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे, ही या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उमेदवारी आहे। आणि ही जी लढाई कोणी म्हणत असेल किंवा रणजित कांबळे वर्सेस राजेश बकाणे, तर ही लढाई रणजित कांबळे वर्सेस राजेश बकाणेची नाही आहे। ही लढाई जनता वर्सेस रणजित कांबळेची आहे। ही लढाई लाडकी बहीण वर्सेस रणजित कांबळेची आहे। ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे। कारण 25 वर्षापासून या ठिकाणी एकच आमदार आणि 5 वर्ष मंत्री राहिलेला आमदार या विधानसभेमध्ये विकास करू शकले नाही, म्हणून या ठिकाणी जनतेची मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतात जाणारे पांढरण रस्ते सुद्धा या ठिकाणी ते करू शकले नाही, बचत गट भवन करू शकले नाही, पुलगावला MIDCचा सेकंड फेज करू शकले नाही, पुलगावच्या उड्डाणपुलाचं काम अजून बाकी आहे। अनेक समस्या या मतदारसंघामध्ये म्हणजे निर्माण करून ठेवलेल्या आहे। त्यामुळे या ठिकाणी मला विश्वास आहे, जनतेने माझ्यावर विश्वास टाकला। मी 5 वर्ष जनतेची सेवा करेन, त्याच्यामध्ये हा जो विजय आहे हा जनतेचा विजय झाला, आणि यात मला 5 वर्ष जनतेची सेवा करायला मिळाले। मी नक्कीच सेवा करेन, आणि ज्या ज्या या ठिकाणी या मतदारसंघात त्रुट्या होत्या त्या मतदारसंघातल्या त्रुट्या मी पूर्ण करणार आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, देवळी।